आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। आणि आम्ही जर सोर्सेस चुकवण्याची माझी माहिती आहे तरी पण चौकशी करा गंभीर आहे। त्यानं जो आधार घेतला, आता समजा एका माणसाकडे पैसे घ्यायचे असतील, 1 लाख रुपये घ्यायचे, 1 लाख रुपये केली तर मान्य करेल। ही जी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना बोलवून हे तुझी लिस्ट आहे, हे तेवढे पैसे कुठं आणलेस, काय आणलेस, पण तो माणूस कुठे गेला साहेब, तो फसला त्या पैसे गुंतवणूक त्याचे नाही तर कुणाशी त्यांनी ट्रान्झॅक्शन केले, हा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे। तुमच्याकडे आलेला कारण अशा काही लोकांमध्ये पुढे पोलीस कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी आहेत, आम्ही काही बघतोय कोल्हापूरकडे बघतोय, परंतु आपल्या कर्मचाऱ्यांनी एका जो इथं ऑफिस सुपरिटेंडंट बऱ्याच वर्षी तो काम करत होता, त्याचं नाव संतोष पानकर, ऍप तयार करणार आम्ही घेणार। तसं आमचं असं मत आहे की तुम्ही साहेबांच्याकडनं आमचा इंटरेस्ट आहे की बाबा हे सगळं थांबलं नाही। हो नक्की 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 उभा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ लिपिकापर्यंत एक साखळी तयार झालेली आहे आणि त्यात पोलीस खात्यात सुद्धा ह्यात अपवाद नाही आहे। म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माहिती गोळा केलेली आहे की संतोष पानकर नावाचा एक कर्मचारी इथं होता, साधारण त्याचा पगार 60,000 असेल, तर 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी 7 अकाउंट वेगवेगळ्या खात्यावर काढले व त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीय नावावर 7 अकाउंट काढले अशी आमची माहिती आहे। व त्या अकाउंटवर किती रुपये असले पाहिजेत, तर आमची माहिती अशी 7 कोटी ते 9 कोटी रुपयाच्या अकाउंट जमायचं अशी आमची माहिती आहे। त्या माहिती संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर सत्य असेल तर ते पैसे कुणाचे आहेत, ते व्हाईट पैसे आहेत का ब्लॅक पैसे आहेत, की कुणी यांच्या ठेवायला दिले, ट्रान्झॅक्शन कुणावर झाले, हा सगळा तपास जर केला तर गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत आणि सगळा तपास जो तो शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतोय। मग तत्कालीन एपीआय काय करत होते, पीआय काय करत होते, तिथे एक पूर्वी कर्मचारी होतो, आता राजारामपुरीमध्ये गेलेला आहे, तो कर्मचारी काय करत होता। बरं, गुन्हेगारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करा, परंतु तुम्ही गुंतवणूकदार जे आहे त्या गुंतवणूक आणून तुम्ही त्यांच्याबद्दल काय वागणूक दिली, काय त्यांच्यानं वसुली केली, काय त्यांना न्याय दिला, आणि हे सगळ्याचा उहापोह केल्यानंतर उच्च न्यायालयाने आज आपल्या पोलीस खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही अफिडेव्हिट द्या, तुमचा तपास कच्चा आहे। तपास कच्चा राहिला कसा, किती वर्ष तुम्ही तपास करताय, आणि मग शिवाय पार्क मध्ये हॉटेल कुणा नावावर होतं, कुणी चालवायला घेतलं, हा तपास पोलीस प्रशासनाने केल्यानंतर आम्हाला खात्री आहे की संतोष पानकर बरोबर कुणी व्यवहार केले, कुणाचे व्यवहार झाले, ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की पर्दाफाश पडेल, बुरका फाडून जाईल। आणि म्हणून आम्ही आज संबंधित ऍडिशनल एसपी साहेब धीरज कुमार साहेबांना विनंती केल्या, ह्या संतोष पानकर आणि त्याची असलेल्या 7 अकाउंटवरची सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्या कठोर कारवाई करा, तरच अशा 8-10 लोकांमुळे काही कनिष्ठ अधिकारी असतील, काही वरिष्ठ अधिकारी पूर्वीचे असतील किंवा आजही असतील, त्या लोकांचं पोलीस खातं जर बदनाम होणं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुख प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत, ऍडिशनल एसपी त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत, तरच तुमच्या पोलीस खात्यावर विश्वास वाढेल, अन्यथा पोलीस खात्यावरचा विश्वास राहणार नाही।